सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण ऐकत आहात श्रीकृष्ण भाग 20. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिले की श्रीकृष्ण आणि बलराम हे आता मोठे होऊ लागलेले आहेत आणि त्यांच्या लीला आता सुरू झालेल्या आहेत. तर श्रीकृष्ण आणि बलराम यांचे गाराने घेऊन गोपी ह्या यशोदा मातेकडे आल्या आहेत आणि ते यशोदा मातेला सांगतायत की माते, तुझे हे मुलं बघ ना, आमच्या घरी येऊन कशा प्रकारे दह्या आणि लोण्याची चोरी करतात आणि आम्ही त्यांना जर का पकडले तर ते आम्हाला म्हणतात की तुम्ही उगाच आमच्यावरती चोरीचा आळ का घेता? आम्ही तर तुमच्या घरातले दही दूध लोणी का बरे आम्ही चोरणार? तुम्हाला आमच्या घरी या दही दुधाचा तुटवडा आहे असे वाटते काय? आणि कधी कधी तर तुझी बालकेही आमच्या घरातल्या दही दुधाची चोरी करून चक्क ते माकडांना खाऊ घालतात आणि माकडांनी जर आमचे दही दूध खाल्ले नाही तर हे दही दूध आणि लोणी हे निरुपयोगी आहे, याचा काय उपयोग असे म्हणून ते सगळे दही दुधाचे माठ फोडून टाकतात. जर आम्ही आमच्या घरातील हे दही दूध अंधारात लपून ठेवले तर तुझी बालके त्यांच्या अंगावरती घातलेले जे काही अलंकार आहेत त्या अलंकाराच्या प्रकाशामध्ये ते हे अंधारातले दहीदूध शोधून काढतात. जर त्यांना कधी तिथेही जर दहीदूध सापडले नाही तर ते आमच्या घरातील लहान मुलांना जाऊन चिमटे काढतात आणि आमचे मुलं रडू लागले म्हणजे तेथून ते स्वतः पळ काढतात. आता तू म्हणशील की हे दहीदूध तुम्ही उंचावरती का नाही ठेवत? अगं, उंचावरती पण ठेवून पाहिले, शिंके बांधून पाहिले, पण तुमची ही मुले पाटावर चौरंगावरती उखळ वगैरे ठेवून एकावरती एक चढून ते तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. आणि जर एवढे करूनही जर त्यांचा हात तिथपर्यंत पोहोचला नाही तर खालून दगड मारून ते माठ वगैरे फोडतात आणि सगळे दहीदूध आमचे वाया जाते. गोपींचे हे बोलणे ऐकून यशोदा माता म्हणाली की ठीक आहे, आता मी कृष्णाच्या अंगावरचे सगळे जे काही अलंकार आहेत हिरा माणकांचे ते सर्व काढून घेते, म्हणजे तुम्ही जर अंधारात दहीदूध लपवले तर यांच्या प्रकाशामुळे त्यांना ते सापडता येऊ नये. तेव्हा गोपी म्हणाल्या की अलंकार काढून तरी काय उपयोग म्हणा, कारण की ही बालके कोण आहेत माहीत नाही, पण यांच्या स्वतःचाच जो प्रकाश पडतो ना त्या प्रकाशामध्ये अंधारातील सर्व वस्तू यांना स्पष्ट दिसतात. यशोदा माता म्हणाली, बरं मग आता तुम्ही असं हे सगळं म्हणतायत तर तुम्हीच तुमच्या या दही दुधाची लोण्याची काळजी घ्या आणि त्यांचे हात तिथपर्यंत जाणार नाहीत याची अशा प्रकारे तुम्ही त्यांना लपवून ठेवा. गोपी म्हणाल्या, अगं यशोदा, आम्ही आत्तापर्यंत तेच तर करत आलोत, पण आम्ही जेव्हा आमच्या घरकामामध्ये व्यस्त होतो तेव्हा तुमची ही चपळ मुले येतात, गपचूप घरामध्ये प्रवेश करतात आणि अशा प्रकारची सर्व नासधूस करून ते निघून जातात. एकदा श्रीकृष्ण आणि बलराम हे आपल्या सवंगड्यांसोबत खेळत होते. त्यावेळेला बलराम हे यशोदा मातेकडे आले आणि कृष्णाने माती खाल्ली आहे असे त्यांनी मातेला सांगितले. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणाले की आई, मी माती खाल्ली नाहीये, दादा उगीच तुला माझ्या विरुद्ध सांगतोय आणि सर्व माझे सवंगडी हे दादाकडून झालेले आहेत आणि सर्वजण मिळून माझ्याबद्दल तुला खोटे सांगत आहेत. त्यावेळेला बलराम दादा म्हणाले की आई, आम्ही खोटे का सांगू, तूच बघ कृष्णाच्या तोंडामध्ये माती आहे की नाही ते. त्यावेळेला यशोदा माता ही कृष्णाला ज्या वेळेला विचारते त्यावेळेला कृष्ण म्हणतो की आई, तू मला रागे भरावे आणि मला काहीतरी शिक्षा करावी यासाठीच हे सगळेजण माझ्या विरुद्ध तुझ्याकडे तक्रार घेऊन आले आहेत, तरी तू बघ माझ्या तोंडामध्ये मी माती खाल्ली नाहीये. त्यावेळेला यशोदा मातेने जेव्हा कृष्णाला तोंड उघडायला सांगितले त्यावेळेला यशोदा मातेने जेव्हा या पूर्ण पुरुषोत्तम भगवंताला तोंड उघडण्याची आज्ञा केली त्यावेळेला भगवंतांनी एका सामान्य बालकाप्रमाणे तोंड तर उघडले, पण यशोदा मातेला त्यांच्या मुखामध्ये हे जे अखिल सृष्टी आहे तिच्या ऐश्वर्याचे दर्शन झाले. त्यांच्या मुखामध्ये तिला अंतरिक्ष, पर्वत, द्वीपे, महासागर, समुद्र, वृक्ष, दिशा, वनस्पती, अग्नी, चंद्र, वायू, ग्रह, तारे
यांच्यासहित उदक, तेज, वायू, आकाश, पृथ्वी ही सर्व पंच महाभूते, त्याचप्रमाणे तत्व आणि इंद्रिये, देवी देवता, शब्द, स्पर्श, रूप, रस इत्यादी सर्व इंद्रिये, हे सर्व काही तिला त्यांच्या मुखामध्ये तेव्हा दिसले. त्याचप्रमाणे त्यांच्या मुखामध्ये तिला आपण स्वतःच आपल्या बालकाला मांडीवर घेऊन त्याला दुग्धपान करवत आहोत असे सुद्धा तिने पाहिले. आणि हे सर्व दृश्य पाहून यशोदा मातेला अक्षरशः आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे. आणि आपण स्वप्न तर पाहत नाहीयेत ना, असे तिला वाटू लागले. आणि हा सर्व भगवंताच्या मायेचा खेळ आहे असेही तिला वाटले. किंवा कदाचित आपल्याला वेळ तर लागले नाही ना, असेही तिला वाटू लागले. त्यावेळेला यशोदा माता ते सर्व दृश्य पाहून मनामध्ये असे म्हणत होती की ज्या काही विविध शक्ती आहेत आणि ज्या विविध शक्तींनी सृष्टीतील सर्व गोष्टी उत्पन्न होतात त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमळाशी मी साष्टांग प्रणिपात करते. आणि ज्यांच्या मायाशक्तीच्या प्रभावामुळे मी या नंद महाराजांना माझे पती आणि या बालकाला मी माझा पुत्र समजते, तसेच महाराजांची सर्व जी काही धनसंपत्ती आहे, त्यांची जी काही प्रजा आहे ती माझी समजते, त्या भगवंतांना मी साष्टांग प्रणिपात करते. अशा या भगवंतांनी माझे सदैव रक्षण करावे म्हणून मी त्यांना सतत प्रार्थना करते, असे यशोदा माता वारंवार म्हणू लागली. तर अशा प्रकारे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान त्यांचे पुत्र व्हावेत म्हणून यशोदा मातेने निश्चितच अनेक पुण्यकर्म केली असावीत. त्याचप्रमाणे नंद महाराजांनी देखील श्रीकृष्णाला पुत्ररूपाने प्राप्त करण्यासाठी नक्कीच अनेक श्रेष्ठ कर्म केली असावीत, अनेक श्रेष्ठ धर्मकर्म त्यांनी संपन्न केले असावीत. त्यामुळेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे नंद महाराजांना पुत्ररूपाने प्राप्त झाले आणि त्यांना ते बाबा म्हणून हाक मारत असत. वास्तविक पाहता माता देवकी आणि वसुदेव हे श्रीकृष्णांचे माता पिता होते, तरीही त्यांना श्रीकृष्णांच्या ह्या ज्या काही बाललीला होत्या ह्यांचे सुख कधीच अनुभवता आले नाही. आजही अनेक साधू संत गोपालकृष्णांच्या या बालचरित्राचे यशगान नेहमीच करत असतात, परंतु वसुदेव आणि देवकी माता यांना मात्र या बाललीलांचे दिव्य सुख अनुभवता आले नाहीत. ज्या वेळेस वसुमध्ये जे श्रेष्ठ द्रोण होते आणि त्यांची पत्नी धरा या दोघांना जेव्हा भगवान विष्णू ब्रह्मदेवांनी प्रजेचा विस्तार करावा अशी त्यांना आज्ञा दिली होती, त्यावेळेला ते दोघेही जण म्हणाले की हे ब्रह्मदेवा, आम्हाला आपल्याकडून असा आशीर्वाद हवा की ज्या वेळेला आम्ही या ब्रह्मांडामध्ये पुन्हा जन्म घेऊ तेव्हा गोपाळकृष्णांचे त्यांचे आकर्षक बालरूप हे आमचे चित्त वेधून घ्यावे आणि त्यांचा आमच्यासोबत अतिशय प्रेमपूर्ण असा व्यवहार असावा. आणि गोपालकृष्णांच्या बालचरित्राचे जे कोणी श्रवण करतील त्यांना कधीही जन्ममृत्यूचा जो अंधकारमय संस्कृती आहे त्यामधून ते सहजरित्या पार जाऊ शकतील. म्हणून ब्रह्मदेवांनी या द्रोण आणि धरा यांचा दोघांचाही वर मान्य केला आणि तेच द्रोण म्हणजे वृंदावनातील नंद महाराज म्हणून ते प्रगट झाले आणि नंद महाराजांची पत्नी म्हणून धरा ही त्यावेळेला वृंदावनात प्रगट झाली. अशा रीतीने नंद महाराज आणि माता यशोदा यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची भक्ती विकसित केली आणि गोपालकृष्ण आपला पुत्र म्हणून त्यांना प्राप्त झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.